नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात भक्ती चॅनल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रीकृष्णांची पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. घरच्या घरी गोकुळकाला गोपाळाष्टमी कशी साजरी करावी हे आपण पाहणार आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कंसाने आपल्या बहिणीची म्हणजेच देवकीची 7 मुले मारून त्यांची हत्या केली. त्यानंतर श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणूनच त्या दिवशी आनंद उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. म्हणजेच कृष्णाच्या जन्माचा प्रसंग त्याला जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. हा श्रीकृष्ण पुढे कंसाचा कर्दनकाळ ठरला. ही एक वार्षिक हिंदू सण आहे. सोमवारी 26 ऑगस्ट 2024ला श्रावणाचा 4था सोमवार या दिवशी आलेली ही यंदाची गोकुळाष्टमी. सोमवारच्या पहाटे 3:39 अष्टमी तिथीला प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 27 ऑगस्ट 2024 मध्यरात्री 12:19 अष्टमी तिथी आहे. आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा सोमवारच्या मध्यरात्री 12:01 करायची आहे. यंदाचा शुभमुहूर्त सोमवारी रात्री 12:01 पासून ते 12:45 पर्यंत आहे. या वेळेतच आपल्याला पूजा आवरायची आहे. तर आता पूजेला काय काय साहित्य लागतं, कशी पूजा करावी हे पाहणार आहोत. पूजेला बसण्याआधी आपण हातपाय तोंड धुवून बसावे. सर्वप्रथम बाळकृष्णांना स्नान घालावे. श्रीकृष्णांना उटणे, चंदनाची पावडर लावून दही, दूध, तूप, मध याने आंघोळ घालावी. यानंतर हे करताना ओम नमो भगवते, ओम नमो वासुदेवाय नमः हा जप करावा. स्नान केलेले पाणी हे झाडाला घालावे. त्या रात्री जर झाडाला घालणे शक्य नसेल तर ते झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर तुम्ही ते झाडाला घालू शकता. हा अभिषेक करताना प्रथम दीप प्रज्वलित करायला विसरायचं नाही. कोणतीही पूजा दीप प्रज्वलित करूनच करावी. अभिषेक घालून झाल्यानंतर प्रथम श्री गणेशाचं पूजन करावं. श्री गणेशांचा मंत्र बोलून दुर्वा, धूप, अगरबत्ती लावून पूजा करावी. बाळकृष्णांचा जन्म हा आपल्याला पारंपरिक पद्धतीने करायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक काकडी घ्यायची आहे. ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 1 रुपयाचं नाणं घ्यावे. त्या नाण्याने काकडीचा देठ हा कापावा. शक्यतो काकडी ही देठाचीच घ्यावी. ही काकडी म्हणजे नाळ भेदन करणे असे असते. हे करताना श्रीकृष्णांना झाकून ठेवावे एका वस्त्राने. नंतर जेव्हा काकडी 1 रुपयाच्या नाण्याने कापून होईल तेव्हा ते वस्त्र बाळकृष्णांच्या अंगावरून काढावे. आणि ही काकडी तिथेच बाजूला ठेवावी, बाळकृष्णांच्या बाजूला. बाळकृष्णांना नंतर अत्तर, गंध, अलंकार घालून नवीन वस्त्र परिधान करून तयार करावे. त्यांना एक काळ्या रंगाचा टिकाही लावावा. जसं आपण बाळाला दृष्ट लागू नये म्हणून काळ्या रंगाचा टिका लावतो तसं ह्या दिवशी आज आपलेही गोपाळकाल्याला गोपाळ श्रीकृष्णांना काळ्या रंगाचा टिका अवश्य लावावा. श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडतात, तेही तिथे बाजूला ठेवावे. गाय वासराची मूर्ती असेल तर तीही त्या पाटावरती मांडावी. फुले वाहून सजावट करावी व नैवेद्य दाखवावा. त्यांची आरती करावी, मनोभावे पूजा करावी आणि नंतर त्यांना पाळण्यात घालून पाळणा बोलावा. हे सगळं तुम्हाला मुहूर्तामध्येच करायचं आहे. परत एकदा सांगते, 12:01 पासून ते 12:45 पर्यंत या मुहूर्तापर्यंतच ही सगळी पूजा झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही अगोदरच सगळी तयारी करून ठेवा म्हणजे तुम्हाला टाईम पुरेल. तर ही पूजा तुम्ही नक्की करा आणि श्रीकृष्णांचे आशीर्वाद सगळ्यांनी घ्या आणि तुमच्या जीवन भरभराटीचं सगळ्यांचं जावो हीच माझी श्रीकृष्णांच्या चरणी प्रार्थना. ओम नमो वासुदेवाय नमः. ओम जय श्रीकृष्णाय नमः. ओम जय श्री वासुदेवाय नमः.